श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा, आज आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर बघा, आम्ही चूल पेटवली आज आणि चुलीवरच पुरण शिजलं आणि मस्त असं साखर टाकून परतून पण घेतलं. तर चला मग. तर आहोंनी मस्त झाडात ताजं ताजं नारळ तोडलं बघा, मस्त. आता कस काय निघल. सारासाठी खोबरं आणलं नव्हतं, तर मग त्यांनी नारळच पाडलं. बघू आता आपण कसं निघतं. हे पोरगं काय पाणी ग्लास आणायला पळलं होतं का? त्यावेळी चाललं ते ग्लासच आणायला चाललं. हां, तू फोन म्हणशील तर फोन, डाव म्हणशील तर डबा. हां, फोडा देवाचं नाव घेऊन फोन. रविवार आहे ना, खंडोबाच्या नाव येडू सरी. अहो पाणी निघ. चांगलं निघलं, चांगलं आहे पण. खाऊन पाहा थोडं. तर पहिलं नारळ खवट निघलं होतं, आता आहो दुसरं पाडू राहिले बघा. मागवा रे तुम्ही, मागवाय. दणका द्या त्याला एक. ते मोगच हे होतं म्हणूनच पडलं गाडी. ते पडलं पात्र्यावर पडलं. ते बी आलं खाली. आलं का हे काय जाबळ आलं ना. आलं म्हणून. नमस्कार मंडळी. सणाचं आभाळ आलं इकडे आमच्या इकडे ऊन पडेल ना, कुठं आभाळ आलं. चाल पाणी पण प्रसाद तर निघा ना खावाय. समोर वाट पाहू राहिला पाण्यासाठी. माग सरक दादा. ते पहिले एक गट जर ये नसतं झाला तर लय मोठे झाले असते आणि ते निबर झाले असते. भाडं आपलं झाडेच राहिलं ना. त्याला काही पाणी प्यायचंय त्याला. हा ना. चांगले बोल. खंडराव महाराज की जय. फुटेल बाळा, ते आत नका फोडू. आमचा भावडा आहे ना, मस्त आता झाडून काढून राहिला. तर बघा मंडळी, आता पुरण काढेपर्यंत भात पण शिजू राहिला. तोपर्यंत आपण पुरण काढून घेऊ. आता पुरण थोडंसं गार झालं, मसाला तळून घेऊ. चालू तू
ह्या जावीस भावड्या दादा कसा मला कामात मदत करू लागतो मस्त. आता पुरण काढतोय तो. आज सगळेच कामाला. तर आता आपला हा भात पण शिजला मस्त. आता आपण मसाला तळून घेऊ. तर बघा मंडळी, कोणते पण पदार्थ चुलीवर केले ना तर त्याची चव अलगच असते आणि एकदम चविष्ट पदार्थ होतात. तर म्हटलं त्याला सगळं आज चुलीवरच करू. तर मी पूर्ण स्वयंपाक चुलीवर करणार आहे आज. कढीपत्ता ते चांगलं मस्त परततं तोपर्यंत थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं. तर हे मसाले थोडेसे परतून घेऊ. थोडासा गरम मसाला, थोडंसं प्रवीण मसाला, हे येळवण्याचं पाणी. तर बघा असं मस्त तरी आली. आता त्याला थोडीशी उकळी येऊन देऊ आपण साराला. तर आमच्याकडे सार म्हणतात, कोणी रशी म्हणतं. तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. तर बघा मस्त साराचा असा खमंग वास येतोय. तर चुलीवर कोणते पण पदार्थ करा तर चविष्टच होतात. तर आपण आता आहे ना पीठ भिजून घेऊ थोडंसं पोळ्यांसाठी. आता भज्याचा मसाला काढून घेऊ. मस्त किती मोठा असं लसूण घालू, 2 कांड्या, ओवा, जिरं. तर मस्त अशी सार आपल्या इथं उकळी आली बरं का. काय करायला आई? हो का? आळूच पानं आणावं लागणार. काढून घेते पीठ. इकडं हे पुरण ते काढून ठेवलं, पीठ भिजून ठेवलं. तवा ठेवावा लागतो. कांदा चिरायचा. तू चिरशील का कांदा? हा. बघा मस्त असे देवांसाठी नैवेद्य करून घेतले. आई न्यूज खाल्लं का? गाईला, घरातले द्यावायला, परत ते करायची राहते त्यांना. आणि किती करायचे? कुत्र्याला करायची. आपले सणासुदीलाच म्हणजे दररोज करतोच आपण पण. हॅलो. हां. टाकलंच नाही त्याला. काय काय झालं भाजी करून? आता सार झाला, भात झाला, पोळ्या झाल्या. आता फक्त तळायचं राहिलं. हां का? निवडं भरायचे, तेव्हा ठेवायचे.
जागा कोण काढला खाली? दादानी काढला वाटतं. ईश्वरी खेळ राहिली झोका. ती म्हणत होती आपण दोघी खेळू म्हणे. मी म्हणलं मला नाही खेळायचं. लईच गरम राहिलं. फॅन चालू आहे तिकडं, पण इकडं खिडकी पण इकडं आवडली. गॅसवर नाही करीत का स्वयंपाक? गॅसवर एखाद टायमाला लेस गडबड असल्यावर. आता आहे ना चुलीवरच करू. हा का? ज्यावेळेस जीवर आलं ते थोडंसं गव्हाचं टाकलं होतं ना. बाई भाजी काढ राहिली, काकी रस कर राहिली. तर बघा आपला स्वयंपाक पूर्ण झाला मस्त. इकडं आपलं सार आहे, भात, इकडं रस. तर चला आता नैवेद्य पण बनवून घेतले. देवांना नैवेद्य दाखवून घेतलं.